मित्रो नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या नवीन व्लॉगमध्ये। मी तुमचा मित्र संदीप तिरमल। तर मित्रांनो, मी खलघाटवरून माँ नर्मदा मैयाच्या आश्रमावरून आता जातो आहे ओंकारेश्वर। पण ओंकारेश्वरमध्ये जाताना मला महेश्वरला जायचं आहे आणि महेश्वरला जात असताना मला जलकोटी येथे दत्त महाराजांचं मंदिर दिसलं। त्या मंदिराच्या दर्शनासाठी आणि दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे मित्रांनो। एकमुखी दत्त महाराज आहेत, तुम्ही पाहू शकतात मागे मित्रांनो। आणि मंदिर खूप भव्य दिव्य असं मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो। बघताय तुम्ही इकडे ही श्रद्धाळूंसाठी, जी कोणी येथील परिक्रमावासी त्यांना आश्रयासाठी आणि त्यांना राहण्यासाठी हे इकडे जागा बनवलेली मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण तुम्ही बघतायत मित्रांनो। खूप छान आणि खूप सुंदर असं आल्हाददायक वातावरण आहे मित्रांनो। इथं तुम्ही पाहू शकतात। जर तुम्ही पायी नर्मदा परिक्रमा करत असणार तर मित्रांनो नक्की इकडे एकमुखी दत्त महाराजांना दर्शन देण्यासाठी या। मी तुमचं सगळ्यांचं आणि म्हणजे हे सांगू शकतो की तुम्ही नक्की यायला पाहिजे इकडे, कारण खूप मस्त वातावरण आहे मित्रांनो। ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला दत्त महाराजांचं दर्शन घडवून देतो। पण बघा त्याच्या आधी हा बघा, हा आहे इथला सभामंडप। तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, केवढा मोठा सभामंडप आहे बघा। खूप जबरदस्त, खूप छान वाटतं बरं का मित्रांनो। एकदम प्रसन्न आणि एकदम असं शांत वातावरण पाहताना खूप बरं वाटतं। तर चला मित्रांनो, आता तुम्ही सगळे तयार आहात दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी। सगळ्यांनी दत्त महाराजांचा आशीर्वाद घ्यावा, मी सगळ्यांना विनंती करतो। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तिकडे मी आलो आहे आता दत्त महाराजांच्या दर्शनासाठी। जवळच आहे मी दत्त महाराजांच्या, हे बघा तुम्ही पाहू शकतात मित्रांनो। केवढी मस्त, केवढी छान मुद्रा आहे दत्त महाराजांची, तुम्ही पाहू शकतात मित्रांनो। तुम्ही पाहताय दत्त महाराजांच्या पूजेची तयारी आता सध्या चालली आहे। ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। जर मित्रांनो तुम्ही परिक्रमेमध्ये असाल किंवा परिक्रमा करत असाल ना, तर तुम्ही नक्की दत्त महाराजांना स्मरण आणि त्या दत्त महाराजांचा म्हणजे नमस्कार करण्यासाठी तुम्ही या मित्रांनो। मी तुम्हाला विनंती करतो, कारण खूप मस्त वातावरण आहे इथं। राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे। जेवणाच्या व्यवस्थेच्या बाबतीत मला इथलं काही माहीत नाही आहे, आता चौकशी करतो आणि नक्कीच तुम्हाला पुढचा व्हिडिओ अपलोड करीन, दाखवीन। ही इथली माहिती दिलेली मित्रांनो इथं मंदिराच्या भिंतीवर तुम्ही पाहू शकतात। तर मित्रांनो, आता मी इथून जाणार आहे महेश्वर पोहोचल्यानंतर मी तिथला पण व्हिडिओ अपलोड करीन मित्रांनो, नक्कीच बघत राहा। तोपर्यंत सगळ्यांना नर्मदे हर मित्रांनो।